सांगली शहरातील स्वामी समर्थ घाट परिसर सोमवारी दिनांक 13 रोजी सायंकाळी रक्तरंजित घटनेने हादरला। जुन्या वादातून चैतन्य देवा तोरणे वय 20 राहणार नवीन वासाद टिंबर एरिया सांगली या तरुणावर संशयितांनी कोयता व चाकूने सपासप वार करून त्याचा निगृह खून केला। या थरारक घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली। मिळालेल्या माहितीनुसार चैतन्य तोरणे हा स्वामी समर्थ घाटावर असताना संशयित तेथे आले। जुन्या वादातून झालेल्या बाचाबाचीनंतर त्यांनी कोयता आणि चाकूने डोक्यावर, मानेवर, छातीवर तसेच पोटावर वार करत गंभीर जखमी केले। रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या चैतन्यला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बावस्कर, उप अधीक्षक भागवत फुंडे, विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली। संशयितांच्या शोधासाठी शहर पोलीस, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि विशेष पथके रवाना करण्यात आली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे। इथे कृष्णा घाटला आज सायंकाळी साधारणतः 6-6:30च्या सुमारास प्राथमिक माहितीनुसार चैतन्य तोरणे हा वय वर्ष 20 राहणार सांगलीतलं टिंबर एरियामधला आहे। त्याचा मर्डर झालेला आहे। आरोपींच्या शोधाकरता आमच्या टीम्स रवाना झालेल्या आहेत। नक्की याचं कारण काय, कोणी केलेलं आहे हे तपासात लवकरच निष्पन्न होईल। पुढील तपास सांगली शहर पोलीस करत आहेत। LCBची टीमही आरोपी शोध घेण्याकरता रवाना करण्यात आलेली आहे।